नमस्कार मित्रांनो 2 दिवसामध्ये सोन्याचे भाव थेट 20,000 रुपयांवरती येणार आहेत। आज अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे सोनं असेल, तुम्ही सोनं राखून ठेवलेलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा 100% तोटा सुद्धा होणार आहे आणि तुम्हाला याचा पश्चाताप 100% होणार आहे। बघा, या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव थेट 20,000 रुपयांवरती येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर सोनं असेल तर तुम्ही ते सोनं विकायचं आहे किंवा तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। भरपूर ग्राहकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की आमच्याकडे भरपूर सोनं आहे तर आम्ही ते सोनं विकायचं आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु जर विकायचं असेल तर ते तुम्ही कधी विकायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, आज पुण्यामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलं गेलेलं आहे, म्हणजे विकलं सुद्धा गेलेलं आहे। बघा, पुणे जिल्हा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे, तर या पुणे जिल्ह्यामधील ग्राहकांनी आज 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। त्यासोबतच कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यामधील ग्राहकांनी आपलं सोनं मोडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, सरासरी 5 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यामधील ग्राहकांनी 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। बघा, तुम्ही सुद्धा यावरून 100% अंदाज लावू शकता की ग्राहक कशामुळे सोनं सुद्धा मोडत आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की तुम्ही सोनं मोडायचं आहे किंवा तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। तर बघा, या प्रमुख 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। थेट वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सोबतच वर्षानुवर्ष धंदा करणाऱ्या अनुभवी सोनारांनी याची माहिती सुद्धा दिलेली आहे। सोबतच आज सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। बघा, पुण्यामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, सोलापूर असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, म्हणजेच 22 जिल्ह्यामधील जेवढे पण सराफांची दुकानं आहेत म्हणजे सोनारांची दुकानं आहेत तर त्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। परंतु सोनारांना प्रश्न पडलेला आहे की एवढ्या ग्राहकांना या सोन्याच्या बदल्यामध्ये पैसे कुठून आणायचे, कसे द्यायचे, हा प्रश्न सोनारांना सुद्धा पडलेला आहे। त्यामुळे सोनारांनी एक आयडिया सुद्धा लावलेली आहे, म्हणजे सोनारांना सुद्धा याची चाहूल लागलेली आहे की सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। त्यामुळे सोनार लगेच तुम्हाला पैसे सुद्धा देणार नाही। तुम्ही सुद्धा जर सोन्याच्या दुकानांमध्ये गेलेला असाल तर तुम्हाला सुद्धा अंदाज लागलेला आहे की सोनार लगेच तुम्हाला पैसे सुद्धा देत नाही। 7 दिवसांची तुम्हाला मुदत सुद्धा देण्यात येत आहे की 7 दिवसांमध्ये तुमच्या सोन्याच्या बदल्यामध्ये पैसे सुद्धा देऊ, म्हणजे एकंदरीत सोनारांना सुद्धा 100% चाहूल लागलेले आहे की सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। परंतु तुम्हाला पुराव्यासहित ही माहिती सुद्धा देणार आहे की सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे पुरावे 100% या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही ते सोने विकायचे आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचे आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुमचा कसलाच तोटा होणार नाही। बघा, भरपूर ग्राहकांनी 2 ते 3 दिवसांपासून कमेंट केलेले आहेत की आमच्याकडे सोनं आहे, सोबतच आम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर आम्ही कधी सोने खरेदी सुद्धा करायचं आहे। बघा, तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही कोणत्या तारखेला सोने सुद्धा खरेदी करायचे आहे। बघा, काल अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी त्यांचा अंदाज वर्तवलेला आहे। हा अंदाज 100% खराच ठरणार आहे। बघा, वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहे, सोबतच वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे अनुभव सोनार सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आज अंदाज सुद्धा आलेला आहे। त्यांनी आज 100% अंदाज सुद्धा दिलेला आहे की सोन्याची घसरण 100% होणार आहे। परंतु ही सोन्याची घसरण किती हजार रुपयांनी होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, अनुभवी सोनारांनी आणि अनुभव अभ्यासकांनी 2020 मध्ये अंदाज सुद्धा दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे। बघा, नीट ऐका, यामध्ये काय सांगितले आहे की 2020 मध्ये जेवढे पण अनुभवी सोनार आहे सोबतच सोन्यावरती
अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत तर त्यांनी 2020 या सालामध्ये अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे। सध्याच्या स्थितीला 2025 चालू आहे, म्हणजे 5 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि सध्याच्या स्थितीला सुद्धा सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत गेलेला आहे। परंतु त्याच अनुभवी सोनारांनी, त्याच अनुभव अभ्यासकांनी आज परत एकदा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। त्यांच्या मते सोन्याची घसरण 100% होणार आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी दिलेला अंदाज पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे। बघा, तुमच्याकडे सोने असेल किंवा तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का का बसणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। कारण वर्षानुवर्ष अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत सोबतच अनुभवी सोनार आहेत तर त्यांनी दिलेला अंदाज हा 100% खराच ठरत असतो। मागील जेवढे पण अंदाज दिलेले आहेत तेवढे सर्व अंदाज खरेच ठरलेला आहे। तर बघा, त्या सोनारांच्या मध्ये सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत, परंतु सोन्याचे भाव किती हजारांनी घसरणार आहेत त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये सोनं असेल तर तुम्हाला सुद्धा याचे अंदाज आलेले असतील की सोन्याचा भाव 100% घसरत चाललेला आहे आणि पुढे सुद्धा घसरू शकतो। परंतु आपण अंदाज न लावता जे अभ्यासक आहेत सोबतच अनुभव सोनार आहेत त्यांचा अंदाज काय सांगत आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्याप्रमाणे हवामान अंदाज अभ्यासक असतील त्यांनी ज्यावेळेस अंदाज दिलेला असतो त्यावेळेसच पाऊस सुद्धा पडत असतो, त्याप्रमाणे हे सुद्धा अनुभवी सोनार आहे सोबतच अनुभवी अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा अंदाज दिलेला असतो तर त्यांचा अंदाज सुद्धा 100% खराच ठरत असतो। बघा, मागील 10 वर्षांपासून अनुभवी सोनारांनी दिलेले जेवढे पण अंदाज होते तेवढे सर्व अंदाज खरेच ठरलेले आहे। 2020 मध्ये त्यांनीच अंदाज दिलेला होता की सोन्याचा भाव वाढणार आहे, परंतु 2025 या सालामध्ये त्यांनी परत एकदा अंदाज दिलेला आहे की सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। सोबतच सोने का घसरणार आहे याची त्यांनी 5 कारणे सुद्धा सांगितलेले आहेत। कारण ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे। बघा, हे जे अनुभवी सोनार आहेत आणि वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आहेत म्हणजेच हे सोनार पुराव्यासहित सांगत आहेत, म्हणजेच त्यांनी 5 कारणे सांगितलेले आहेत आणि ती 5 कारणे तुम्हाला सुद्धा 100% पटणार आहेत। म्हणजेच या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही 5 कारणे ऐकायची आहे। तुम्हाला सुद्धा ही 5 कारणे पटलेली आहेत का तुम्ही सुद्धा सांगायचं आहे। तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे की अनुभवी सोनारांनी आणि अभ्यासकांनी 5 कारणे कोणकोणते सांगितलेले आहेत। परंतु त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की 2021 मध्ये सोन्याचा भाव 44,000 रुपयांवरती गेलेला होता। त्यानंतर परत एकदा एका वर्षाने म्हणजेच 2022 मध्ये सोन्याचा भाव 54,000 रुपयांवरती आलेला होता। त्यानंतर 2023 मध्ये 67,000 रुपयांवरती भाव गेलेला होता। सोबतच 2024 मध्ये सोन्याचा भाव 76,000 रुपयावरती गेलेला होता। त्याच पद्धतीने सोन्याचा भाव 2025 मध्ये 94,000 रुपयांवरती गेलेला होता। म्हणजेच एकंदरीत मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव हा 100% वाढलेला आहे। तुम्हाला सुद्धा या सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली दिसत आहे, म्हणजेच प्रत्येक वर्षाला 10,000ची वाढ झालेली आहे। परंतु ग्राहकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढलेले असतील तरी पण पुढच्या 5 वर्षांचा अंदाज आलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। परंतु ग्राहकांनो, सावधान व्हा, जरी मागील 5 वर्षांमध्ये भाव वाढलेले असतील तरी पण पुढील 5 वर्षांमध्ये भाव घसरणार आहेत। बघा, याच अनुभवी अंदाज अभ्यासकाने 2020 मध्ये अंदाज दिलेला होता की 2025 मध्ये सोन्याचे भाव 100% 1 लाख रुपयापर्यंत जातील आणि सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत आलेला आहे। सोबतच त्याच अनुभवी सोनारांनी सोबतच सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी परत एकदा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत। तर हे भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे, परंतु कोणत्या तारखेला किती हजार रुपयांना तोळा होणार आहे याचा अंदाज सुद्धा आज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्ही सोने कधी खरेदी करायचे आहे, सोबतच ज्यांना सोने मोडायचे आहे तर त्यांनी सोने कधी मोडायचे आहे त्याविषयी सुद्धा अपडेट दिलेला आहे। परंतु जर तुम्ही हा अंदाज लक्षात घेतला नाही तर तुमच्या सोन्याचा भाव 100% घसरणार आहे, तुमचा तोटा हा 100% होणार आहे। परंतु ज्यांना सोने खरेदी करायचं आहे तर त्यांनी सोनं किती तारखेला खरेदी करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोनं स्वस्तात स्वस्त मिळून जाईल। परंतु जे अनुभवी सोनार आहे सोबत सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे ते सुद्धा तुम्हाला
सांगणार आहे। परंतु अनुभवी सोनारांच्या आणि सोबतच सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। ती 5 कारणे अत्यंत महत्त्वपूर्ण काय आहे तर तुम्हाला सुद्धा ही 5 कारणे पटणार आहेत। आम्हाला तर ही 5 कारणे 100% पटलेली आहेत। तुम्हाला सुद्धा ही 5 कारणे 100% पटणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला तोटा होणार आहे, तुम्हाला पश्चाताप सुद्धा होणार आहे। तर बघा, न्यूज चॅनल वाले असतील, टीव्ही चॅनल वाले असतील तर यांच्यामध्ये सोन्याचा भाव 55,000 रुपयांवरती येणार आहे। परंतु अभ्यासकांच्या मध्ये 55,000 रुपयांपेक्षा सोन्याचा भाव 100% कमीच होणार आहे। बघा, मागील 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील, न्यूज सुद्धा पाहिलेले असेल, त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळा अशा पद्धतीने होणार आहे। परंतु अनुभवी अभ्यासक सोबतच अनुभवी सोनारांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। बघा, अनुभवी सोनारांनी आणि अभ्यासकांनी काय सांगितलेलं आहे, हा अंदाज का 100% खरा ठरणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, अनुभवी सोनार असतील किंवा सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतील त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव 55,000 रुपयांपेक्षा कमीच होणार आहे, 55,000 रुपयांपेक्षा घसरणार आहे। तर या सोन्याचा भाव घसरण्याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। ती 5 कारणे अगदी एका मिनिटामध्ये सांगून टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका 100% दूरच होऊन जातील। बघा, या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे त्याच्याविषयी आज अपडेट आलेले आहे। भरपूर ग्राहकांनी आज रांगाच्या रांगा लावून सोने सुद्धा मोडलेले आहे, सोने सुद्धा विकलेले आहे। परंतु तुम्ही सोने विकायचे आहे किंवा सोने तशाच पद्धतीने राखून ठेवायचे आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये समजणार आहे। बघा, जी 5 कारणे सांगितलेली आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे ओडिशा या राज्यामध्ये आजपर्यंत सोन्याच्या 5 खाणी सापडलेले आहेत। यामध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं म्हणजे शुद्ध सोनं सापडलेलं आहे। बघा, सोन्याचे भाव घसरण्याचं जे मुख्य कारण आहे तर ते मुख्य कारण म्हणजे ओडिशा राज्य आहे। तर त्या ओडिशा राज्यामध्ये मागील 5 दिवसांमध्ये सोन्याच्या 3 खाणी सापडलेल्या होत्या, परंतु आजपर्यंत सोन्याच्या 5 खाणी सापडलेल्या आहेत। आणि या खाणींमध्ये जे सोनं आहे तर ते सोनं 24 कॅरेट सोनं आहे, 22 कॅरेट सोनं आहे। त्यामुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत, म्हणजे या खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे। त्यामुळे सोन्याचा भाव घसरण्याची शक्यता आज वर्तवण्यात सुद्धा आलेली आहे। अनुभवी सोनारांच्या मते या खाणीमध्ये सापडलेलं सोनं शुद्ध आहे, त्यामुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे यामध्ये सरकारचा सुद्धा फायदा आहे, कारण सरकारला जीएसटी मिळत आहे, एसडीएसटी मिळत आहे, सीजीएसटी म्हणजे टॅक्स सुद्धा सरकारला मिळत आहे। बघा, सरकारला सोन्यावरती टॅक्स मिळत आहे, सोबतच मोडल्यावरती सोबतच केल्यावरती सुद्धा सोन्यावरती टॅक्स मिळत आहे। त्यामुळे या टॅक्समुळे सोन्याचा भाव 100% उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सोबतच जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे शेअर मार्केटचा ग्राफ हा खाली सुद्धा आलेला आहे। बघा, शेअर मार्केटवरती सोन्याचा भाव ठरला जातो, म्हणजे ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती गेला त्यावेळेस सोन्याचा भाव 100% वाढलेला आहे, अशाच पद्धतीने तुम्ही समजायचं आहे। बघा, सध्याच्या स्थितीला 97,000 रुपयांवरती 1 तोळा आहे, परंतु पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सोन्याचा भाव घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, 5 कारणे समोर आलेले आहेत त्यापैकी पहिलं कारण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ते कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या आतापर्यंत 5 खाणी सापडलेले आहेत आणि या 5 खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे भरपूर सोन्यांचा साठा झालेला आहे, म्हणजे सोनं भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे। त्यामुळे सोन्याचा भाव वाढणार नाही, तर सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। सोबतच जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे जीएसटी असेल, एसडीएसटी असेल म्हणजे टॅक्स असतात, तर त्या टॅक्समुळे सरकारचा सुद्धा फायदा होणार आहे आणि हा फायदा झाल्यामुळे सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। सोबतच जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे शेअर मार्केटचा ग्राफ। बघा, ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ खाली येत असतो त्यावेळेस सोन्याचा भाव 100% उतरत असतो। सध्याच्या स्थितीला ग्राफ हा खाली आलेला आहे, त्यामुळे सोन्याचा भाव 100% घसरणार आहे याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्ही ते सोनं मोडायचं आहे किंवा विकायचं आहे किंवा तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, त्यासाठी तुम्ही ही 2 कारणे ऐकायची आहे। तर बघा, जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे भरपूर ग्राहक सोने विकत आहेत, त्यामुळे सोन्याची मागणी वाढलेली आहे। बघा, सध्याच्या स्थितीला एक निराशा पसरलेली आहे, त्यामुळे पुणे असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, मुंबई असेल, पालघर असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल म्हणजे 22 जिल्ह्यामधील ग्राहकांनी आज सोने मोडण्यास सुरुवात सुद्धा
केलेली आहे। एकंदरीत ग्राहकांकडे सोने राहिलेले नाही, भरपूर ग्राहकांनी आपलं सोनं सुद्धा विकलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला मार्केटमध्ये सोन्यांचा साठा भरपूर झालेला आहे, त्यामुळे सोन्याची किंमत सध्याच्या स्थितीला 100% कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे जर तुम्ही सोनं विकलं तर ते सोनं 100% पुढील दिवसांमध्ये कमी सुद्धा होणार आहे, त्याचे भाव सुद्धा कमीच होणार आहे। सोबतच जे पाचवे कारण आहे तर ते पाचवे कारण म्हणजे या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं शुद्ध सोनं आहे। याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, 22 कॅरेट सोनं आहे। बघा सध्याच्या स्थितीला मार्केटमध्ये 18 कॅरेट सोनं असेल, 16 कॅरेट सोनं असेल, अशा पद्धतीचं सोनं आहे। परंतु या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं 22 कॅरेट 24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोनं आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला राज्य सरकारला या सोन्याची 100% गरज आहे। परंतु ग्राहकांकडे जे सोनं आहे तर त्या सोन्याची किंमत कमीच होणार आहे। तर बघा भरपूर ग्राहकांच्या अशा सुद्धा कमेंट आलेल्या होत्या की सध्याच्या स्थितीला सरकार सोन्याचा भाव कमी करणार आहे आणि ग्राहकांकडून सोनं विकत घेणार आहे, परत एकदा सोन्याचा भाव 100% वाढवणार आहे। ज्याप्रमाणे एका रात्रीमध्ये नोटबंदी केलेली होती त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने सरकारचा प्लॅन आहे, अशा पद्धतीने कमेंट सुद्धा आलेल्या होत्या। परंतु त्या कारणांपेक्षा ही 5 कारणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। या 5 कारणांमुळे सोन्याचा भाव 100% घसरण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा जे सोन्याचा अभ्यास रोजचे रोज करत असतात त्यांना याचा अंदाज 100% लागत असतो। सोबतच जे व्यापारी असतील, सोबतच जे सराफांची दुकानं असतील त्यांनी सुद्धा काही अंदाज वर्तवलेले होते की सोन्याचा भाव वाढेल किंवा सोन्याचा भाव कमी होईल, याच्यावरती सुद्धा त्यांनी स्टेटमेंट दिलेले होते। परंतु जे आपल्याकडे अनुभवी सोनार आहेत, सोबतच सोन्यावरती रोजचे रोज अभ्यास करणारे अनुभव अभ्यासक आहेत, त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे। मागील 5 ते 6 दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा घसरण पाहायला मिळाली होती, त्यानंतर परत एकदा सोन्याचा भाव वाढलेला आहे। परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव स्थिर झालेला आहे, परंतु पुढील दिवसांमध्ये सोन्याची घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर मोठी माहिती आलेली होती, तुम्हाला ही 5 कारणे जाणून घेणं गरजेचं होतं। परंतु ग्राहकांच्या कमेंट होत्या की आम्ही सोनं विकायचं आहे का, आम्ही सोनं तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे किंवा आम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर आम्ही कधी सोनं खरेदी करायचं आहे। तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे लगेच तुम्हाला देऊन टाकतो। तर बघा जो पहिला प्रश्न आहे तर तो पहिला प्रश्न म्हणजे आम्ही सोनं विकायचं आहे का। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तर मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव हा वाढत आलेला आहे, म्हणजेच पुढे सुद्धा वाढत राहील असा सर्वांचा अंदाज आहे। म्हणजे 90% जेवढे पण ग्राहक आहेत त्यांचा असाच अंदाज आहे की 2020 ते 2025 या 5 वर्षांमध्ये डायरेक्ट 50,000 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजे 50% ने सोनं या 5 वर्षांमध्ये वाढलेलं आहे, म्हणजे पुढील 5 वर्षांमध्ये सुद्धा अजून सोन्याचे भाव वाढणार आहेत असं ग्राहकांचा अंदाज आहे। आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने अंदाज वाटतो। परंतु अनुभवी सोनार असतील किंवा अनुभव अभ्यासक असतील त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये 100% घसरण होईल। परंतु जर तुम्हाला सोने विकायचे असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करा, त्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्या, त्यानंतर तुम्ही सोने सुद्धा विकायचे आहे। परंतु जर तुम्ही आता सोनं लगेच विकलं तर तुम्हाला 97,000 रुपयांनी तोळा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्यांना सोनं राखून ठेवायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या रिस्कवरती सुद्धा ठेवायचं आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना सोनं विकायचं आहे तर त्यांनी त्यांच्या रिस्कवरती विकायचं आहे, ज्यांना ठेवायचं असेल तर त्यांनी त्यांच्या रिस्कवरती ठेवायचं आहे। परंतु जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला सोने खरेदी करायचं आहे, तर आम्ही सोने कधी खरेदी करायचं आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आज सोनं खरेदी केलं तरी पण तुमचा फायदा आहे, उद्या केलं, परवा दिवशी केलं किंवा अजून 5 दिवसांनी सोनं खरेदी केलं तर तुम्हाला याचा फायदा 100% होणार आहे। याचे एक कारण सांगतो की भविष्यामध्ये सोन्याचा भाव हा वाढत राहणार आहे, परंतु जे अभ्यासक असतील, अनुभवी अंदाजक असतील त्यांच्यामध्ये घसरण होईल, परंतु जे 90% ग्राहक आहे तर त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव वाढणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोने सुद्धा खरेदी करायचं आहे। बघा आपण ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे। याच्यामध्ये काही मागील 2 दिवसांमध्ये अपडेट आलेल्या होत्या, सोबतच पुढच्या 2 दिवसांच्या अपडेट सुद्धा दिलेल्या आहेत। त्यामुळे सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या रिस्कवरती करायचे आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक डिस्क्लेमर सुद्धा देणार आहे, तो म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ
एज्युकेशन पर्पज ओनली त्या उद्देशाने सांगितलेला आहे। म्हणजेच या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व गोष्टी अंदाजानुसार सांगितलेल्या आहेत। म्हणजेच ती गोष्ट घडू शकेल किंवा ती गोष्ट घडणारच आहेत अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही। म्हणजेच डिस्क्लेमर देऊन सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोने विकायचं असेल, सोने खरेदी करायचं असेल, सोने मोडायचं असेल किंवा सोने करायचं असेल तर या चारही गोष्टी तुम्ही तुमच्या रिस्कवरती करायच्या आहेत। तुम्ही सुद्धा या सोन्यांच्या बाबतीत थोडासा अंदाज घ्यायचा आहे, सोबतच याच्यावरती तुम्ही सुद्धा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर तुम्ही सोने मोडायचे, विकायचे आणि खरेदी सुद्धा करायचे आहे। बघा सोन्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती, तुमच्यापर्यंत ही अपडेट सुद्धा पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा।